मित्रांनो, आज ज्या घटनेची गोष्ट मी तुमच्या पुढे घेऊन आलोय त्या गोष्टीला मी काय सांगू, कारण या गोष्टीमध्ये घडलेली घटना अशी आहे की जेव्हा मी ती पहिल्यांदा ऐकली त्यावेळेस माझ्या सुद्धा अंगावर काटा आला होता। ही एक अशी हॉरर आणि क्रिपी घटना आहे की प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल की अशी घटना आजही होऊ शकते का। आणि एवढंच नाही तर या एका घटनेने एका मुलीचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालंय आणि फक्त तिचंच नाही तर तिचा संपूर्ण परिवार सुद्धा या घटनेने पार हादरून गेलाय। ही घटना इंस्टाग्रामशी रिलेटेड गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट संपूर्ण ऐकतील तेव्हा तुम्ही सुद्धा सोशल मीडिया ॲप्स वापरताना 100 वेळा विचार करतील। त्यामुळे संपूर्ण स्टोरी नीट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा। या स्टोरीची सुरुवात होते प्रिया नावाच्या एका मुलीपासून। प्रिया ही मूळची कर्नाटकच्या एका छोट्याशा गावातून आलेली मुलगी जी मुंबईमध्ये एका ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीमध्ये जॉब करत होती। ती मुंबईमध्ये एका पीजी मध्ये तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती। तिला मुंबईमध्ये येऊन जवळपास 4 वर्ष झाली होती, त्यामुळे तिला मुंबईबद्दल बरंच माहीत होतं। पण प्रियाच्या घरच्यांना तिचं मुंबईला असं एकटं राहणं पसंत नव्हतं। त्यांची एकच एक्सपेक्टेशन्स होती की तिनं परत घरी यावं आणि जसं बाकी आईवडिलांची इच्छा असते की लग्न करून सेटल व्हावं। पण प्रियाला या गोष्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता। तिला तिच्या स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवायचं होतं, त्यामुळे तिने तिच्या परिवाराचा विरोध पत्करून मुंबईमध्ये राहणं जास्त पसंत केलं होतं। तसं तर 4 वर्ष झाली होती तिला इकडे राहून। मुंबईमध्ये आयुष्य खूप छान चाललं होतं। फास्ट लाईफ, वेस्टर्न कल्चर आणि फ्रीडम जे तिला हवं होतं ते तिला मिळत होतं। पण का कुणास ठाऊक नशिबानं तिच्या पुढे काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं। ही जी घटना आहे ती साधारण 2018ची घटना आहे। तेव्हा इंस्टाग्रामची एवढी क्रेज नव्हती। तेव्हा जास्त कोणी हे ॲप्स वापरायचं नाही। तेव्हा जास्त लोक फेसबुक हे ॲप्स वापरायचे। इंस्टाग्रामला तेव्हा तिचे 50,000 फॉलोअर्स होते। जेव्हा ती एक पोस्ट अपलोड करायची तेव्हा तिच्या एका पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा जसा काय महापूर यायचा। प्रियासोबत हे नेहमी व्हायचं की तिला खूप साऱ्या अनोळखी लोकांकडून खूप सारे मेसेजेस यायचे। आता तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल किंवा पाहिलीही असेल की जी मुलगी दिसायला खूप सुंदर असते तिचे डीएम्स अशा खूप साऱ्या मेसेजेसनी भरलेले असतात। प्रिया सुद्धा दिसायला खूप सुंदर होती। प्रिया ज्या पीजी मध्ये राहत होती तिथे तिची सुष्मिता शर्मा नावाची जी उत्तर भारतातून आलेली मुलगी आणि एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करणारी ती तिची रूम पार्टनर होती। सुष्मिता सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असायची, पण ती इंस्टाग्रामपेक्षा फेसबुक जास्त चालवायची। असेच दिवसामागून दिवस जात होते आणि अशाच एका दिवशी जेव्हा प्रिया आणि सुष्मिता त्यांच्या बेडरूममध्ये आपापल्या मोबाईलवर काही टाइमपास करत बसल्या होत्या तेव्हा प्रियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राहुल नावाच्या एका अनोळखी मुलाचा मेसेज येतो, हाय असं लिहून। आता तिला डेली 100+ मेसेजेस येत असतात, पण ती नेहमीप्रमाणे त्या मेसेजेसला इग्नोर करायची। पण जेव्हा या मुलाचा मेसेज आला तेव्हा ती त्याचा मेसेज इग्नोर करू शकली नाही, कारण तो मुलगा दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह, हँडसम आणि डिसेंट वाटत होता। मग तिने विचार केला की चला याचा प्रोफाईल चेक करते। त्या मुलाने खूप कवी फोटोज अपलोड केले होते, पण जे पण फोटोज होते ते खूप जास्त सॉलिड होते। प्रिया त्या मुलाचं प्रोफाईल बघून भलतीच इम्प्रेस झाली होती। थोड्या वेळाने त्या मुलाचा अजून एक मेसेज आला। आधी तर फक्त हाय लिहिलेलं आणि आता परत एक मेसेज आला की हाय प्रिया, तुझ्याकडे बघून असं वाटतंय की मी तुला कदाचित कुठंतरी पाहिलंय आणि मला तू ओळखीची वाटतेस। तुला काय वाटतंय की आपण याआधी कधी भेटलोय का? त्या मुलाचा आलेला हा मेसेज बघून प्रिया एक गोड स्माइल करते आणि विचार करते की हा मुलगा जरा चांगला आणि डिसेंट वाटतोय, चला याला उत्तर देऊया। आणि प्रियाने त्याला लगेच रिप्लायही केला, नाही आपण याआधी कधीच भेटलो नाही। त्यावर तो मुलगा परत मेसेज करतो की कदाचित मी तुला कुठंतरी एखाद्या पार्टीमध्ये बघितलं असेल किंवा आपण भेटलो असेल, कारण तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला तू खूप ओळखीची वाटतेस। आणि हो, तू दिसायला इतकी सुंदर आहेस की मी स्वतःला तुला हा मेसेज करण्यासाठी थांबवू शकलो नाही। या मेसेजवर प्रियाने जी ती स्माइलीवाली इमोजी असते ना ती त्याला सेंड केली आणि यानंतर त्या दोघांची चॅटिंग सुरू झाली। मग ते दोघे रेग्युलर चॅटिंग करू लागले।
त्यांचं रोजचं थोडा वेळ बोलणं कधी दिवसभर बोलण्यामध्ये बदलून गेलं हे त्यांना देखील कळलं नाही. दिवसभर या दोघांचे मोबाईल टिकटिक करत असायचे. असे करत करत 10 दिवस होऊन गेले आणि 11व्या दिवशी राहुल प्रियाला म्हणतो, आपण खूप दिवस झाले एकमेकांशी बोलतोय, पण अजूनपर्यंत आपण एकमेकांना भेटलो सुद्धा नाही. तुझी हरकत नसेल तर तू माझ्या घरी येऊ शकतेस का मला भेटायला? गेल्या 10 दिवसापासून रेग्युलर करत असलेल्या चॅटिंगमुळे प्रियाचा राहुलवरती विश्वास बसला होता. मग प्रियाने राहुलला विचारलं की तू कुठे राहतोस? तेव्हा राहुलने लगेच आपला ॲड्रेस प्रियाला सेंड केला. तो ॲड्रेस बघून प्रिया शॉक झाली, कारण तो जो ॲड्रेस राहुलने प्रियाला दिला होता ते लोकेशन आणि त्याची ती बिल्डिंग खूप जास्त पॉश एरियामध्ये होती. राहुल अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये राहत होता. प्रियाने विचार केला की हा मुलगा तिच्यासारखा श्रीमंत घरातला मुलगा आहे, मग काही हरकत नाही, जाऊन भेटूया त्याला. म्हणजे बघा ना आजकालची थिंकिंग कशी आहे. श्रीमंत आहे, मोठ्या घरचा आहे, दिसायलाही हँडसम आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. खरं तर प्रियाला इकडं रेड सिग्नल मिळायला हवा होता, पण तिने या गोष्टीचा जास्त विचार केला नाही आणि दुसऱ्या दिवशी राहुलला भेटायला प्रिया त्याच्या घरी जायला निघाली सुद्धा. जेव्हा ती त्याच्या सोसायटीमध्ये पोहोचते तेव्हा ती पाहते की सोसायटी खूप जास्त मोठी आणि पॉश होती. तिला तिकडे टीव्ही सिरियलमध्ये काम करणारे काही ॲक्टर सुद्धा दिसले. प्रियाने हाही विचार केला की वाव, काय भारी सोसायटीमध्ये राहतो हा मुलगा. हाच विचार करत करत प्रिया राहुलच्या बिल्डिंगमध्ये त्याच्या फ्लॅटवर येते. ती डोरबेल वाजवते. राहुल डोर ओपन करतो आणि खूप आदराने तो तिचं वेलकम सुद्धा करतो. त्याच्या त्या आलिशान फ्लॅटवरती तेव्हा फक्त राहुल आणि प्रिया हे दोघेच होते. जेव्हा प्रियाने राहुलला विचारलं की तू एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटाच राहतोस का, तुझे आई बाबा कुठे गेले? त्यावर राहुल म्हणाला, आई बाबा आज पहाटेच बेंगलोरला गेले आहेत आणि आज ते संध्याकाळपर्यंत परत फ्लाईटने येणार आहेत. राहुलने प्रियाला याआधी सांगितले होते की त्याचे बाबा एक व्यावसायिक आहेत आणि त्याची आई त्याला त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करत असते. राहुल आणि प्रियाच्या गप्पांना अजून नीट सुरुवात सुद्धा झाली नसेल तेवढ्यात राहुल म्हणतो, प्रिया चल ना, मी तुला माझी रूम दाखवतो, तुलाही खूप आवडेल. प्रिया थोडी चकित होते आणि विचार करते, अरे याला काय झालं? मला येऊन अजून 5 मिनिटं सुद्धा झाली नाही. नाही याने मला चहा विचारला, नाही कॉफी विचारली, नाही काही ज्यूस विचारला आणि स्वतःची रूम दाखवायला मला घेऊन जातोय. प्रिया राहुलला एक खोटी स्माइल करत म्हणते, ओके चल दाखव मला तुझी रूम. मग राहुल सोबत ती त्याच्या बेडरूम मध्ये येते. जेव्हा प्रिया राहुलचं बेडरूम बघते तेव्हा ती अजून जास्त शॉक होते, कारण त्याचं बेडरूम एखाद्या राजवाड्यातल्या रूमपेक्षा काही कमी नव्हतं. त्याच्या रूममध्ये असे गॅजेट्स होते की जे भारतात लॉन्च व्हायचे अजून बाकी होते. त्याच्या बेडरूममध्ये त्याचा एक पर्सनल स्वतःचा खूप मोठा एक कम्प्युटर सुद्धा होता. प्रिया राहुलच्या रूमला निहाळत एका सोफ्यावर येऊन बसते आणि म्हणते की काय भारी रूम आहे रे तुझी. ती खूप इम्प्रेस झाली होती. तेव्हा राहुल प्रियाला म्हणतो, मी एक मस्त मूवी डाउनलोड केली आहे, आपण ती बघूया, तुलाही आवडेल बघ. खरं तर प्रियाला मूवी बघण्यामध्ये जराही इंटरेस्ट नव्हता. मग तिने विचार केला की चल बघूया एकदा, हा एवढा सांगतोय तर. प्रिया म्हणाली, कोणती मूवी आहे? चल प्ले कर. आणि राहुलने ती मूवी प्ले केली. ती एक कार्टून मूवी होती. कार्टून मूवी. प्रियाला हे बघून थोडंसं विचित्र वाटलं की हा काय मुलगा आहे, हा माझ्याच वयाचा असेल, म्हणजे 25शीतला मधला, आणि अजून सुद्धा कार्टून बघतो. पण काय करणार, राहुलच्या आग्रहाखातर ती मूवी बघायला बसली. प्रिया ती मूवी बघून खूप बोर झाली होती. एकदा दोनदा तिने डुलकी सुद्धा घेतली. पण राहुल सारखा तिला फोर्स करत होता की बघ ना प्रिया, आता पुढं असं होणार आहे, पुढे तसं होणार आहे. पण कसं बसं करत शेवटी ती 2 तासाने मूवी संपली एकदाची. मग प्रिया राहुलला म्हणाली, ओके राहुल, बराच वेळ झालाय, आता मी निघते. त्यावर राहुल म्हणाला, थांब, जायच्या आधी काहीतरी पिऊन जा. असे बोलत राहुल बेडरूमकडून किचनकडे गेला. प्रिया ही मनात म्हणाली की चला, शेवटी हा जरा मोठ्या माणसासारखा वागतोय. थोड्या वेळाने राहुल किचनमधून 2 ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आला. त्यातला एक ग्लास तो प्रियाला देतो आणि एक ग्लास स्वतःकडे ठेवतो.
प्रिया बघते की तो ग्लासमधून बोर्विटा घेऊन आलेला असतो. प्रियाचं तर डोकंच चक्रावते. तिला ही गोष्ट जरा वियर्ड आणि विचित्र वाटते आणि ती बोलते सुद्धा, नको यार, मी नाही पित बोर्विटा, मला नको. असे बोलून ती तो ग्लास त्याला परत करते आणि तिकडून तिचा मोबाईल आणि पर्स उचलून निघायला लागते. निघताना जेव्हा ती त्याच्या फ्लॅटच्या बाहेर येते तेव्हा राहुल प्रियाला दारातच उभा राहून सांगतो की जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा मला मेसेज कर. ती त्याला हो मी करते तुला मेसेज असे बोलून लिफ्टकडे येऊन थांबते. तेवढ्यात एक वयस्कर आजोबा तिच्याकडे एकटक बघत असतात. ती त्यांना स्माईल सुद्धा करते पण ते त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही. मग तीही काहीच न बोलता तिकडून बाहेर पडते आणि रिक्षा पकडून जेव्हा ती घरी पोहोचते तेवढ्यात राहुलचा प्रियाला इंस्टाग्रामवर एक मेसेज येतो की घरी पोहोचलीस की नाही अजून. तिने विचार केला की थोड्या वेळाने ह्याला रिप्लाय करते, आधी मी फ्रेश होते. फ्रेश होईपर्यंत राहुलचे 15-20 मेसेजेस आलेले असतात. ती नंतर जेव्हा मोबाईल हातात घेते तेव्हा विचार करते की अरे यार हा काय मुलगा आहे. शेवटी प्रिया त्याला मेसेज करून सांगते की हो मी पोहोचले घरी, मी तुला आत्ताच मेसेज करणार होती. त्यावर राहुल बोलतो, काही हरकत नाही, तू घरी सुखरूप पोहोचलीस हेच माझ्यासाठी खूप आहे. आपण एक काम करूया, आपण उद्या डिनरसाठी परत भेटूया. प्रियाने थोडा विचार केला की हो म्हणजे आपली पहिलीच भेट खूप वाईट होती आणि एकदा परत डिनरसाठी जाऊन तर बघूया, कदाचित ही भेट तरी यादगार होईल. थोडं बोलणं होईल, थोड्या गप्पा मारू, इव्हिनिंग एन्जॉय करू, थोडं रोमॅन्टिक होऊ. मग प्रिया राहुलला हो म्हणून कळवते आणि दुसऱ्या दिवशी ते पोहोचतात त्यांनी डिसाईड केलेल्या त्या लोकेशनवर. ते लोकेशन एक 5 स्टार रेस्टॉरंट होतं. राहुल स्वतःची कार घेऊन तिला पिक करण्यासाठी आला होता. ते दोघे रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात आणि आपलं नॉर्मल बोलणं सुरू करतात. तेव्हा एक वेटर येतो. वेटरला ते त्यांच्या आवडीचं जेवण ऑर्डर सुद्धा करतात आणि आता त्यांनी ऑर्डर केलेलं जेवण यायला हार्डली 5 मिनिटं शिल्लक असतात. आणि तेव्हा 2 मुलं ज्यांचं वय साधारण 15च्या आसपास असेल ते त्यांच्या टेबलापाशी येतात आणि राहुल सोबत बोलायला लागतात. प्रिया हे सगळं बघत होती आणि तिला त्यांचं हे सगळं बोलणं थोडंसं बालिशपणा आणि थोडं विचित्र वाटत होतं, कारण राहुल त्या मुलांसोबत प्ले स्टेशन गेम बद्दल बोलत असतो. राहुल त्या मुलांसोबत प्ले स्टेशन गेम बद्दल बोलण्यामध्ये एवढा एक्साइट होऊन जातो की तो प्रियाला फुल इग्नोर करतो आणि तो त्या मुलांना बोलतो की चला आपण प्ले स्टेशन गेम खेळायला जाऊया. आणि तो त्या मुलांसोबत अचानक तिकडून प्रियाला काहीच न बोलता निघूनही जातो. प्रियाला त्याचं असं हे वागणं थोडं विचित्र आणि वियर्ड वाटते. तिला त्याचा आता भयंकर राग आलेला असतो, कारण थोड्याच वेळात त्यांनी ऑर्डर केलेलं जेवणही आलेलं असते आणि ती तिकडे एकटी असते. तिला आधी वाटते की राहुल इकडेच कुठेतरी जवळपास गेला असेल आणि तो आता परतही येईल. हळूहळू 10 मिनिटं झाली, मग अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी राहुलचा काहीच अत्तापत्ता नव्हता. त्यामुळे ती अधिकच चिडते आणि रेस्टॉरंटचं बिल भरून रागाने तिकडून निघून जाते. आता त्या दिवशी काय राहुलने तिला काहीच मेसेज केला नाही, पण दुसऱ्या दिवशी राहुलचा प्रियाला परत एक मेसेज येतो, हॅलो प्रिया, आज तू फ्री आहेस का? मला ना तुला काहीतरी एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची आहे. प्रिया या मेसेजकडे बघून त्या मेसेजला इग्नोर करते, पण थोड्या वेळाने राहुल प्रियाला अजून एक मेसेज करतो की प्रिया, खरंच तुला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची आहे आणि खूप छान गोष्ट आहे ती. तू माझ्या घरी येऊ शकतेस का? तू तिला सतत त्यांच्या घरी येण्याची रिक्वेस्ट करत असतो. खरं तर हा अजून एक रेड सिग्नल होता प्रियासाठी, पण विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात ना, ते हेच आहे. प्रिया या गोष्टीला जास्त इग्नोर नाही करत आणि मनात म्हणते की चला जाऊया एकदा आणि बघूया काय एवढं इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायचं आहे त्याला मला. ती त्याला हो बोलते आणि त्याच्या घरी जायला निघते सुद्धा. आणि राहुलच्या फ्लॅटवर पोहोचल्यावरती जेव्हा ती डोरबेल वाजवते तेव्हा दरवाजा उघडतो आणि तिचं डोकं अजून चक्रावते, कारण दरवाजा राहुलच्या आईने उघडलेला असतो आणि समोरच राहुलचे बाबाही उभे होते. जणू ते दोघे हिच्या येण्याची वाटच बघत होते.
प्रिया थोडी शॉक होते की या मुलाशी बोलून अजून 2 दिवसही झाले नाही आणि या मुलाने आपल्या आई वडिलांना खास मला भेटवण्यासाठी बोलवून घेतले आहे. या गोष्टीची काहीच कल्पना नसल्याने ती आता थोडी घाबरलेलीही होती. राहुल आपल्या आई बाबांना सांगतो की हीच ती मुलगी आहे जिच्याबद्दल मी बोलत होतो. आणि त्याच्या आई बाबा पण म्हणतात की हो हो, मुलगी खूप सुंदर आहे. आम्ही आता ऑफिसला जायला निघालोय, तुम्ही दोघे आत बसून कार्टून बघा. आणि एवढं बोलून ते तिकडून निघून जातात. खरं तर या गोष्टीवर काय रिॲक्ट करावं आणि काय बोलावं हे प्रियाला ठाऊक नव्हतं. एवढ्यात अचानक राहुल प्रियाला म्हणतो की प्रिया चल, मी तुला अजून एक मस्त गोष्ट दाखवतो. असे बोलून तो प्रियाचा हात पकडून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि आपल्या पीसीवर डाउनलोड केलेली एक मूवी प्ले करतो. खरं तर तो तिला मूवी दाखवण्यासाठी एवढा फोर्स करत होता हे आता प्रियाच्या चांगल्याच लक्षात आलं होतं. मूवी सुरू झाल्यावरती राहुल प्रियाला म्हणतो, तुला माहितीये प्रिया, या मूवीमध्ये ना एक मुलगा आहे जो मोठा झाल्यावरती पायलट होतो आणि मी पण मोठा झाल्यावर पायलट होणार. प्रिया हे सगळं ऐकून म्हणजे की मी मोठा झाल्यावर पायलट होणार फुल शॉक होते. ती विचार करते की हा काय वेडाबिडा झाला की काय. हा स्वतः 25 वर्षाचा झालाय आणि हा म्हणतो की मी मोठा झाल्यावर पायलट होणार. तिला काहीच कळत नाही की यावर काय रिॲक्ट करू. राहुल जेव्हा प्रियाला सांगतो की तो मोठा झाल्यावर पायलट होणार आहे त्यावेळेस राहुलच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक दिसत होती आणि प्रियाला सारखं सारखं हेच जाणवत होतं की जास्त वेळ याच्यासोबत थांबणं योग्य नाही. प्रिया थोडी हिम्मत करून त्याला बोलते, हे बघ राहुल, मला काहीतरी काम आठवलं आहे. मी पटकन माझ्या घरी जाऊन येते आणि नंतर येते तुला परत भेटायला. हे ऐकून राहुल अगदी 5 वर्षाच्या मुलासारखा तिला म्हणतो, नाही नाही, मी तुला नाही जाऊ देणार, तू इकडेच थांब माझ्या बरोबर. प्रिया आता फुल घाबरलेली असते आणि परत म्हणते, असं काय करतो राहुल, जाऊ दे ना मला, मी तुझ्यासाठी घरी आईस्क्रीम केले आहे, ते मी घेऊन येते. हे ऐकून राहुल म्हणतो, वाव, आईस्क्रीम, जा जा पटकन जा. मग आपण ना मूवी बघत आईस्क्रीम खाऊया, पण मॉम डॅडला सांगू नको की तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेली. कशी बशी प्रिया तिकडून पळ काढते. आपला जीव मुठीत धरून धावत पळत रिक्षा पकडून आपल्या घरी पोहोचते आणि घरी पोहोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकते. या 2-3 दिवसापासून प्रियाला खूप मनस्ताप आणि भयंकर चिड आली होती राहुलवर. नंतर जेव्हा कधी राहुल प्रियाला मेसेज करायचा ती त्याला काहीच उत्तर द्यायची नाही. असे करत करत 8 ते 10 दिवस निघून गेले असतील आणि आता प्रिया ही कंटाळलेली या सर्व गोष्टीला. शेवटी ती ठरवते की याला ब्लॉक करायचा आणि ती त्याला इंस्टाग्रामवरून ब्लॉक करते. तिला वाटलं की चला आता आपली सुटका झाली एकदाची यातून. पण बरोबर 2 दिवसानंतर राहुलचा मेसेज प्रियाच्या व्हॉट्सअपवरती येतो. हाय प्रिया. हा मेसेज बघून तिला अजून धक्का बसतो, कारण तिने याआधी कधीच त्याला आपला नंबर शेअर केला नव्हता. म्हणजे एकदा तिने जेव्हा स्वतःहून राहुलकडे त्याचा नंबर मागितला होता तेव्हा तो असं बोलला होता की त्याचे बाबा खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांना आवडत नाही मोबाईल वापरलेलं. तो आपल्या घरातल्यांपासून लपून लपून हा मोबाईल वापरतो. प्रिया आता हा विचार करते की माझा नंबर याला मिळाला कुठून. तेवढात अजून एक मेसेज येतो की हाय प्रिया, खूप दिवस झाले तुला भेटून, तू मला भेटायला माझ्या घरी येऊ शकतेस का. परत हा मेसेज बघून ती अजून वैतागते आणि व्हॉट्सअपवरून पण त्याला ब्लॉक करते. बघता बघता या गोष्टीला 5 महिने झाले असतील. राहुलचा परत कधीच मेसेज किंवा कॉल तिला आला नाही आणि एके दिवशी जेव्हा प्रिया आपल्या रूममध्ये मोबाईलवर काही टाइमपास करत बसली होती तेव्हा तिची रूममेट सुष्मिता तिच्याजवळ येते आणि आपला मोबाईल दाखवून प्रियाला म्हणते, बघ प्रिया, मला कुणाचा मेसेज आलाय, कसला हँडसम मुलगा आहे हा. प्रिया थोडी हैराण होऊन तो मेसेज वाचू लागली, कारण तो मेसेज होता राहुलचा, जो तिच्या रूममेटला आला होता. त्यात त्याने असे लिहिले होते की हाय सुष्मिता, तू दिसायला खूप सुंदर दिसतेस आणि तू मला माझ्या ओळखीची वाटतेस. आपण याआधी कधी भेटलोय का. हा मेसेज वाचून प्रिया जरा शॉकच झाली, कारण असा सेम टू सेम डुप्लिकेट मेसेज राहुलने 5 महिन्यापूर्वी प्रियाला सुद्धा केला होता आणि अगदी तसाच सेम टू सेम मेसेज सुष्मिताला करतोय. मित्रांनो, आतापर्यंत ही स्टोरी ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की ही एखाद्या सायको लव्हरची स्टोरी असेल,
पण नाही, स्टोरीमध्ये तर ट्विस्ट यायचा अजून बाकी आहे. सुष्मिताला आलेला हा मेसेज बघून प्रिया सुष्मिताला म्हणाली, तू आत्ताच्या आत्ता याला ब्लॉक कर. कारण सेम टू सेम असाच मेसेज 5 महिन्यापूर्वी याच मुलाने मला केला होता. आणि तेव्हा आपल्यासोबत घडलेला तो प्रसंग प्रिया सुष्मिताला सांगू लागली. ते सगळं ऐकून सुष्मिताही शॉक झाली आणि राहुलला लगेच तिने ब्लॉक सुद्धा केले. असेच बघता बघता 3 महिने निघून गेले आणि प्रिया तिच्या आयुष्यामध्ये परत बिझी झाली. काही दिवसाने ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. तिचं नाव होतं आकांक्षा. आकांक्षा आणि प्रियाची चांगलीच मैत्री झाली होती. आणि असेच एक दिवस ऑफिसमध्ये जेव्हा त्या दोघी आपापल्या लॅपटॉपवरती काही काम करत होत्या तेव्हा त्यांच्यामध्ये इंस्टाग्राम बद्दल विषय निघतो. मग प्रिया आकांक्षाला राहुल बद्दल सांगते की एक मुलगा होता, तो कसा लहान मुलांसारखा बिहेव करायचा. हे ऐकून आकांक्षाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि ती आपला मोबाईल हातात घेऊन त्यातला एक फोटो तिला दाखवते आणि विचारते की हाच तो मुलगा होता का. तो फोटो बघून प्रियाही शॉक होते. कसं शक्य आहे, कारण तो फोटो होता राहुलचा. ती आकांक्षाला विचारते की तू याला कसं ओळखतेस. त्यावर आकांक्षा म्हणते, सांगते, सगळं सांगते, पण इकडे नको, बाहेर जाऊया. त्या दोघी आपापलं सिस्टम बंद करून ऑफिसच्या बाहेर लॉबीमध्ये येतात. मग आकांक्षा प्रियाला सांगते की तू या मुलाला असा तसा मुलगा नको समजूस. हा मुलगा आणि त्याचा संपूर्ण कुटुंब अशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे की तू विचार सुद्धा करू शकत नाही. खूपच डेंजरस मुलगा आहे हा. हे ऐकून प्रियाचा तर थरकापच उडतो. आकांक्षा पुढे बोलते, साधारण 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा मुलगा माझ्या लहान बहिणीला मेसेज करायचा. त्यांची इंस्टाग्रामवरूनच ओळख झाली होती. त्याने सुरुवातीला तिला हाच मेसेज केला होता की हाय नीता, तू खूप सुंदर दिसतेस आणि तू मला माझ्या ओळखीचीही वाटतेस. तुझ्याकडे बघून असं वाटतंय की आपण याआधी कधी भेटलोय का. असे मेसेजेस बघून माझी बहीण सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली होती, कारण तो मुलगा दिसायला खूप जास्त हँडसम आणि सुंदर होता. हळूहळू त्या दोघांमध्ये रोजचं बोलणं सुरू झालं आणि एके दिवशी त्याने माझ्या बहिणीला त्याच्या आई वडिलांशी भेट करून दिली. सुरुवातीला तिला हे सगळं अजीब वाटत होतं. मग नंतर तिने असाही विचार केला की किती डिसेंट मुलगा आहे हा. थोड्या दिवसांनी त्यांनी परत माझ्या बहिणीला त्याच्या घरी डिनरसाठी बोलवले, पण यावेळेस मात्र तिने मला तिच्यासोबत नेले होते. मीही तेव्हा विचार केला की तो मुलगा खूप श्रीमंत घरचा वाटतोय, मग तिला असं एकटं जाऊ देणं बरोबर नव्हतं. म्हणून मीही तिच्यासोबत त्याला भेटायला गेली. आम्ही जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या आई वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे आमचं वेलकम सुद्धा केलं. तेव्हा रात्रीचे वाजले होते 8. आम्ही दोघी त्यांच्या सोफ्यावर बसलोच होतो की तेवढ्यात त्या मुलाचे आई बाबा आले आणि त्या मुलाची आई मला म्हणाली, बेटा आकांक्षा, चल आम्ही तुला आमचं घर दाखवतो. आमचं घर खूप मोठं आणि खूप छान आहे, तुलाही आवडेल. राहुल आणि नीताला बसू दे इथे गप्पा मारत. मला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली, कारण त्या मुलाच्या आईवडिलांनी फक्त मला सांगितलं होतं की चल तुला आमचं घर दाखवते. तशी तर माझी बिलकुल इच्छा नव्हती, पण त्यांना वाईट वाटायला नको आणि ते एवढे आग्रह करत होते. शेवटी मी त्यांच्यासोबत त्यांचं घर फिरायला गेली आणि तिकडे माझी बहीण आणि राहुल गप्पा मारत हॉलमध्येच बसले होते. मग त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये बेडरूम दाखवायला घेऊन गेले आणि मला त्यांच्या बेडवरती बसवलं आणि लगेचच एक ज्यूसचा ग्लास आणून माझ्या हातात दिला. मीही हाच विचार केला की नाहीतरी आपण इथं डिनर करायला आलोय, म्हणून मी तो ज्यूसचा ग्लास घेतला आणि ते पिऊन राहुलच्या आईसोबत गप्पा मारण्यामध्ये गुंग झाली. राहुलची आई माझ्यासोबत खूप चांगलं फ्रेंडली बिहेव करत होती. मलाही छान वाटत होतं, पण हे जास्त वेळ नव्हतं, कारण लगेचच 10 मिनिटांनी माझं डोकं खूप जास्त जड वाटू लागलं. असं वाटत होतं की मला झोप येतेय. एखाद्या 2-3 दिवस न झोपलेल्या माणसाची काय हालत होते, एक्झॅक्टली तशीच माझी हालत झाली होती. आणि मला कधी एकदाची झोप लागली हे मला सुद्धा कळलं नाही. पण थोड्या वेळानेच मला कशीबशी जाग आली, ती कसल्या तरी आवाजाने. मी थोडीशी घाबरलेली होती, कारण मी त्या बेडरूममध्ये एकटीच होती आणि माझी बहीण तिकडे त्या परिवारासोबत होती. माझ्या बहिणीसोबत काही बरं वाईट तर झालं नसेल ना, अशी काहीशी शंका माझ्या मनामध्ये घर करत होती.
आणि तेव्हा रात्रही खूप झाली होती. मला काहीच समजत नव्हतं की त्यांनी मला ज्यूसमध्ये नक्की काय मिक्स करून दिलं होतं. मी कसं तरी करत धडपडत भिंतीचा आधार घेत त्या बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये आली. माझ्या शरीरामध्ये थोडाही त्राण शिल्लक नव्हता, पण माझ्या बहिणीसाठी मी तिला त्या घरभर शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्या फ्लॅटमध्ये एकूण 4 बेडरूम होते. मी एक एक करत प्रत्येक बेडरूमचा कानोसा घेत होती. तेव्हा मला अचानक एका रूममधून काहीसे आवाज कानावरती पडले, जसं काय कोणीतरी मंत्र उच्चार करतोय. मी त्या आवाजाच्या दिशेने लोगोलोग हिम्मत करत धडपडत जात होती. तेव्हा मी पाहिलं त्या रूमचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून खूप सारा धूरही येत होता. तसं काय कोणी खूप मोठा होम केला असावा. अगदी तसंच काहीसं दृश्य होतं. मी जेव्हा त्या रूममध्ये पोहोचली तेव्हा समोरचं दृश्य बघून माझे प्राण माझ्या कंठात आले होते. कारण समोरचं ते दृश्य खूपच जास्त भयानक आणि हृदय हेलावून टाकणारं होतं. त्या रूममध्ये एक माणूस काळं धोतर आणि काळा पटका खांद्यावर घेऊन होमकुंडासमोर मंत्रोच्चार करत बसला होता. मी त्या होमकुंडासमोर खूप सारे नरकंकाळही पाहिले होते. त्या रूममध्ये खूप सारे विचित्र पेंटिंग्स पण लागल्या होत्या. इतकं डेंजरस आणि इतकं क्रिपी दृश्य होतं ना ते, की त्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. मी तिकडेच राहुलला त्याच्या आईबाबांसोबत त्या होमकुंडाजवळ बसलेलं पाहिलं. त्या तिघांनी आपापले डोळे मिटलेले होते आणि त्यांच्या बाजूला जमिनीवर मी माझ्या लाडक्या लहान बहिणीला झोपलेलं पाहिलं. तिच्या अंगावर काळा कपडा टाकला होता. तिच्या गळ्यामध्ये फुलांचा हार टाकला होता. तिला बघून माझं काळीज अक्षरशः थरथर कापायला लागलं होतं. माझ्या शरीरामध्ये होती नव्हती ती सगळी ताकद संपली होती. माझ्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हते. लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझ्या बहिणीसोबत घालवलेले ते प्रत्येक चांगले वाईट क्षण माझ्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभे राहिले होते. मी हळूहळू हिम्मत करत त्यांच्यापाशी येण्याचा प्रयत्न करत होती. पण तेव्हा अचानक माझे पाय लडखडायला लागले आणि मी धडामकन खाली पडली. माझे डोळे उघडबंद करत होते. मी माझ्या बहिणीकडे डोळ्यात अश्रू ठेवून एकटक तिच्याकडे बघत होती. तेव्हा अचानक राहुलचे बाबा उठले आणि त्यांनी कुठली तरी एक राख माझ्या बहिणीच्या संपूर्ण अंगावरती टाकायला सुरुवात केली आणि ते पाहून काही क्षणातच माझी शुद्ध सुद्धा हरपली होती. मग मला नंतरचं काहीच आठवलं नाही. काही वेळाने जेव्हा मला जाग आली तेव्हा मी आणि माझी बहीण एका हायवेच्या शेजारी रोडच्या कडेला पडलेलो होतो. माझी बहीण अजूनही शुद्धीवर आली नव्हती, पण मला शुद्ध आली होती. माझ्या शरीरामध्ये तेव्हाही ताकद शिल्लक नव्हती, पण कसं बसं करत हायवेच्या रस्त्याला उभी राहून मी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवू लागली होती. खूप प्रयत्नानंतर एक पिकअप टेम्पो आमच्यासमोर थांबला आणि त्याच ड्रायव्हरने आम्हाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी घेऊनही आला. तिकडून मी माझ्या आईवडिलांना फोन करून बोलवून घेतले. माझ्या आणि माझ्या बहिणीसोबत घडलेला हा सगळा प्रसंग मी त्यांना सांगितला. माझी बहीण 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. मी पोलीस कंप्लेंटही केली होती. तेव्हा आमचा जबाब घेण्यासाठी पोलीसही आले होते. मी आमच्यासोबत घडलेला तो सगळा किस्सा, तो सगळा प्रसंग पोलिसांना सांगितला, पण पोलिसांना माझ्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास बसत नव्हता. पोलीस म्हणाले की आधी तुमची बहीण शुद्धीवर येऊ दे, मगच आम्ही तिच्याशी बोलू. असे बोलून पोलिसांनी माझ्या आणि माझ्या बहिणीसोबत घडलेल्या त्या प्रसंगाला दुर्लक्ष केलं. 1 आठवड्याने जेव्हा माझ्या बहिणीला शुद्ध आली आणि तिला बरंही वाटलं होतं, तेव्हा डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला होता. पण आम्ही पाहिलं की तिने तिच्या बोलण्याची शक्तीच गमावली होती. मी जेव्हा तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेली तेव्हा ती तिकडे एखाद्या वेड्यासारखी वागत होती. तिचं ते वागणं बघून पोलीसही म्हणाले की तिला इकडून घेऊन जावा आणि एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा. तिच्यावर चांगल्या प्रकारे इलाज करा. जेव्हा ती पूर्ण बरी होईल तेव्हा आम्ही तिची चौकशी करू आणि नंतरच काय ती ॲक्शन घेऊ. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. माझी बहीण अजूनही ठीक झालेली नाही. तिची मानसिक स्थिती अजूनही स्थिर नाहीये. तिच्याजवळ गेले असता ती अजूनही एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलीसारखी वागते. आधी जेव्हा मी माझ्या बहिणीला बघते तेव्हा आमच्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवून मला रडू आवरत नाही. मला माझ्या घरचे सगळे समजावतात की या गोष्टीसाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पण चूक माझी होती.
तेव्हा मला खूप सारे सिग्नल मिळाले होते या सर्व गोष्टींपासून दूर व्हायचे, पण मी काहीच करू शकली नाही. मी त्या मुलाची आधी सर्व माहिती काढायला हवी होती, सर्व चौकशी करायला हवी होती. जर मी असं केलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती. हे सगळं ऐकल्यानंतर प्रिया म्हणते की एवढं सगळं तुमच्यासोबत घडलं, मग तुम्ही अजून मोठ्या लेवलवरती जाऊन म्हणजे पोलीस कमिशनर किंवा कोर्टमध्ये जाऊन त्या परिवाराची कंप्लेंट का नाही केली? तुम्ही त्याच्या घरीही जाऊ शकला असता. पण मग तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला जाऊन हार का मानली? यावर आकांक्षा म्हणते, असं नाहीये, मी आणि माझ्या परिवाराने खूप प्रयत्न केले. जेव्हा मी माझ्या संपूर्ण परिवारासह पोलिसांना घेऊन त्याच्या घरी गेले तेव्हा मी पाहिलं की ते पूर्ण घरच रिकामं होतं. ती माणसं कोण होती, कुठून आली होती, कुणालाच माहीत नाही. एवढंच काय, पण त्यांच्या शेजारच्या लोकांनाही काहीच माहीत नव्हतं याबद्दल. शेजारच्या लोकांनी तर त्या परिवाराला त्या घरातून कधी बाहेर पडलेलंही पाहिलं नव्हतं. यावर प्रिया म्हणाली, काय बोलतेस तू? आत्ताच काही दिवसापूर्वी मी त्याच्या घरी जाऊन आलेली. अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचं पूर्ण परिवार राहतो. हे ऐकून आकांक्षा म्हणाली, अंधेरी? मी तर बांद्राला गेली होती. एवढं ऐकल्यानंतर प्रिया ही स्तब्ध झाली. राहुल आणि त्याचा परिवार मुलींना असंच गोड गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांना घरी बोलवून काय करणी करतात आणि त्यापासून त्यांना काय मिळतं हे त्या परिवारालाच ठाऊक. पण अशा या लोकांमुळे कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद झालं होतं. प्रिया स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण ती या सगळ्यातून बचावली होती. काय माहित तिचे कोणते कर्म होते आयुष्यातले की ज्यामुळे या गोष्टीपासून ती वेळेवर दूर झाली. पण प्रत्येक जण एवढा भाग्यशाली नसतो. प्रिया या गोष्टीपासून खूप मोठा धडा शिकली होती. तिने आपल्या मोबाईलमधून इंस्टाग्रामचं ॲपच उडवलं होतं आणि तिने ही सगळी घटना मला माझ्या ईमेल ID वरती लिहून पाठवली होती. आणि तिची ही स्टोरी जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मी सुद्धा शॉक झालो होतो. म्हणजे बघा ना, कशा कशा मानसिकतेची लोक असतात या जगात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नव्हता, पण सावध करण्याचा नक्कीच होता. त्यामुळे कोणतंही सोशल मीडिया ॲप्स वापरताना थोडी काळजी बाळगा. आपली माहिती लगेच शेअर करू नका. मित्रांनो, आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला लाईक्स, कमेंट्स आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे विशेष करून मुलींपर्यंत नक्कीच पोहोचवा, ज्या इंस्टाग्रामवरती खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. मित्रांनो, तुमच्याकडील एखादी स्टोरी, हॉरर एक्सपिरियन्स जर आम्हाला शेअर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वर किंवा इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही आपली स्टोरी मला पाठवू शकता. चला तर मित्रांनो, परत भेट होईल अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.